नमस्कार. आज आपल्याला बनवायचं आहे उकळीतलं पिठलं. म्हणजे पाण्याला उकळी आल्यावर आपण पीठ घालणार आहोत. त्याकरता मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे 2 चमचे चण्याचं पीठ आहे. 2 कप चण्याचं पीठ घेतलेलं आहे. आणि हे कांदे घेतलेले आहेत. मी 4 मीडियम साईजचे बारीक कापून घेतलेले आहे. मोठे असतील तर तुम्ही 2 घालायचे आहे आणि छोटे असतील तर 6 घालायचे आहे. कांद्याने पिठल्याची चव एकदम छान येते. त्याच्याकरता मी घेतली आहे ही लसूणची पात आहे. आपण जो लसूण घालतो त्याची पात ही बघा. ही मी लसणाचं हे एक असं कापून घेतलेलं आहे. हे आहे कोथिंबीर. हे आहे मोहरी 1 चमचा घालायची आहे आपल्याला. धन्याची पावडर आहे अर्धा चमचा. जिऱ्याची पावडर आहे अर्धा चमचा. आपल्याला अर्धा चमचा जिरे पण घालायचे आहे तेलात. हळद घालायची आहे 1 चमचा. हा लसूण कोथिंबीर हे लसूण मिरची आणि कढीपत्ता हा ठेचा घेतलेला आहे मी. हा 1 टेबलस्पून आहे. 2 कपाकरता 1 टेबलस्पून. आणि ह्या तिखट मिरच्या आहे. तुम्ही फिक्क्या घेणार असाल तर थोडा जास्त घाला किंवा तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल तर कमी घाला. हा मी 1 टेबलस्पून घेतला आहे. चवीप्रमाणे मीठ घेतला आहे साधारण 1 चमचा आहे. आणि तेल हे साधारण मी 3 चमचे तेल घालणार आहे डाळीचे. चला आता आपण बघूया पिठलं कसं बनवायचं ते. हे बघा हे मी 4 चमचे असा हा डाळीचा चमचा मी असा हे 4 चमचे तेल घेतलेलं आहे. कारण ते भाकरीबरोबर तेल जरा जास्त असलेलं छान लागतं. आपल्याला तेल तापलं आहे की नाही हे बघायचं आहे. याची गरम वाफ येते आहे. तेल तापल्यावर आपल्याला घालायची आहे मोहरी. तेल आपलं तापलेलं आहे. मोहरी घालायची आहे. आणि मोहरी तडतडत आल्यावर गॅस बारीक करायचा आहे. हा बघा मी बारीक केला असा कमी करायचा आहे. त्यात घालायचे आपल्याला 1 चमचा जिरे झाल्यावर आपल्याला घालायची आहे ही लसणाची पात. लसणाची पात छान तेलात परतून घ्यायची आहे. बघा वास एकदम छान सुटला आहे त्या लसणाच्या पातीचा. आणि हे कांदे घालायचे आपल्याला. आणि कांदा साधारण 5 मिनिट शिजू द्यायचा आहे तेलात चांगला. आता गॅस मोठा करायचा आपल्याला. तर हा झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायचा आहे. त्याकरता आपल्याला हे मीठ पण घालायचं आहे म्हणजे कांदा पटकन आणि छान शिजतो. ते कसं मीठ घातल्यामुळे तेल सोडून देतो आणि तेल सुटल्यामुळे काय होतं आपला कांदा असा छान परतला जातो. आता मी याच्यावर झाकण ठेवते. हे बघा मी झाकण ठेवलं आहे आणि याला 2 मिनिटाने बघणार आहे आणि हलवून परत 2 मिनटं झाकण ठेवणार आहे. परत हलवून परत 1 मिनटं असं तो कांदा सगळीकडे सारखा शिजला गेला पाहिजे म्हणून हे करायचं. आपण 2 मिनिटाने झाकण काढून बघूया. 2 मिनटं झाली. आपण झाकण उघडून बघायचं आहे. हे बघा कांद्याचा छान वास सुटला आहे. कांदा बघा कसा गुलाबी व्हायला लागला आहे. परत आपण झाकण ठेवूया. दोन मिनटं झाली आहे. परत आपण झाकण काढून बघूया. आता आपण बघायचं आहे आपला कांदा शिजला आहे की नाही. जर शिजला नसेल तर परत झाकण ठेवायचं. शिजला असेल तर नाही ठेवायचं. पण हा बघा हा छान झाला आहे कांदा. अजून आपल्याला तो ठेच्याबरोबर होणारच आहे. आता हे असा कांदा बाजूला करून घ्यायचा. याच्यात घालायचा आहे मिरची लसूण कढीपत्त्याचा ठेचा. हा असा छान परतून घ्यायचा आहे. बघा त्याचा लगेच वास सुटला आहे. तिखट मिरचीचा आहे हा. तुम्ही फिक्क्या मिरचीचा पण टाकू शकतात तुम्ही जर जास्त तिखट खाणार नसाल तर. बघा त्याचा मस्त कलर आलेला आहे. आता यात घालायची आपल्याला ही जिऱ्याची पावडर अर्धा चमचा.
सगळं घालताना गॅस बारीक करायचा आहे, नाहीतर सगळं जळून जाईल आपलं. धण्याची पावडर आहे अर्धा चमचा. हिंग घालायचा आहे पाव चमचा. आणि आपल्याला हळद घालायची आहे 1.5 चमचा. बघा हे छान परतून घ्यायचं आहे. आता यात आपल्याला घालायची आहे थोडीशी कोथिंबीर. तरी अर्धी वाटी आहे ती. आता आपण 2 कप चण्याचं पीठ घेतलं आहे. त्यात आपल्याला 4 कप पाणी घालायचं आहे. हे बघा मी हे 4 कप पाण्यात 4 कप पाणी घेतलं आहे पातेल्यात आणि ते मी घालते आहे. आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. वास पिठल्याचा खूप छान सुटला आहे. आता मी झाकण ठेवते उकळी यायला. हे बघा आपल्या पाण्याला उकळी आली आहे. आता गॅस बारीक करायचा आहे आणि आता आपल्याला याच्यात पीठ घालायचं. अशी पाण्याला उकळी आल्यावर पीठ घालायचं. त्याच्यामुळे हे पिठलं एकदम अप्रतिम लागतं चवीला. ह्याचा वास तर खूप छान सुटला आहे. कोथिंबीर, लसूणची पात, कांदा, मिरची लसणाचा. आता आपण याच्यात पीठ घालून घेणार आहोत. पीठ आपल्याला सगळं एकदम नाही ओतायचं. हे बघा असं थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि असं एका हाताने हलवायचं आहे असं पीठ घालून. त्यामुळे जास्त गुठळ्या होत नाही आणि पिठलं आपलं छान होतं. तर हे बघा मी असं हळूहळू हळूहळू सगळं थोडं थोडं पिठलं घालून एकीकडे हलवते आहे. गुठळ्या झाल्या तरी त्या बारीक गॅसवर आपण जेव्हा शिजत ठेवतो तेव्हा त्या फुटून जातात. तुम्हाला पाणी जेवढं घट्ट पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात. माझ्याकडे मीडियम लागतं सर्वांना पिठलं. हे असं किंवा आपण काय करायचं, थोडीशी जर गठोळी दिसली तर असं पिठाची गोळी दिसली तर असं कडेला हे करायचं म्हणजे ती फुटून जाते चमच्याने. आणि याला येतं 7 ते 8 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे चांगलं, म्हणजे एकदम छान पिठलं तयार होतं. हे उकळीच्या पाण्यात टाकल्यामुळे पिठलं खूप छान होतं. त्याची चवच एकदमच वेगळी असते, छान लागते खूप. हे बघा आपलं पीठ टाकून झालं आहे. साधारण असं झालं आहे. अजून ते शिजून घट्टपणा येणार आहे त्याला. 2 कप मी पीठ टाकलेलं आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि याला 7 ते 8 मिनटं छान शिजू देणार आहे. बघा 7-8 मिनटं झालेली आहे. आपलं पिठलं एकदम छान उकळलेलं आहे. आपण ते बघूया. एकदम खमंग वास सुटला आहे पिठल्याचा. एकदम छान आपलं हे पिठलं झालेलं आहे. आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते. गॅस बंद करायचा आहे. ते थंड झाल्यावर आणखी घट्ट होत चालतं, म्हणून शिजताना याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे. हे बघा हे मी प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा आपलं हे खमंग असं उकळीतलं पिठलं छान तयार झालं आहे. त्याच्यावर वरून अशी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि छान अशा मस्त गरम गरम बाजरीची भाकरी किंवा चपाती किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकतात. हे खूप अप्रतिम पिठलं लागतं. मला वाटतं हे तुम्ही नक्की करून बघा आणि मला तुमचा कमेंट्स
काय प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा. तुम्ही पिठलं बनवलं ते कसं झालं तेही मला सांगा. आता तुमच्या स्क्रीनवर, मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.